सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम ए महाजन. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड फिफ्थ लेक्चर 7 चॅप्टर नंबर 4 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हा पाठ आपण आज शिकणार आहोत. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन पार्ट 2. डिव्हिजन आपण या अगोदरच्या भागामध्ये मल्टिप्लिकेशन विषयी अभ्यास केला होता. आता आपण या भागामध्ये डिव्हिजन चा अभ्यास करणार आहोत. टीचर, यू हॅव लर्न सम थिंग्स अबाउट दिस डिव्हिजन. For example, we know that division means making equal parts of given number or subtracting a number repeatedly from given number. What else do you know? तुम्हाला का डिव्हिजन विषयी काही माहिती आहे का? भागाकाराविषयी म्हणजेच भागाकार याचा अर्थ होतो की इक्वल पार्ट्स ऑफ गिवन नंबर. तो दिलेल्या संख्येचे इक्वल पार्ट्स करणे किंवा दिलेल्या संख्येतून रिपीटेडली सबट्रॅक्शन करणे. व्हॉट एल्स डू यू नो? तुम्हाला काय काय माहिती आहे? शुभा म्हणते वी नो दॅट वी गेट 2 डिव्हिजन्स फ्रॉम मल्टिप्लिकेशन. तर मला माहिती आहे की आपण 2 भागाकार एका गुणाकारामुळे घेऊ शकतो. From 9 into 4 equal to 36, we get the divisions 36 divided by 4 equal to 9 and 36 divided by 9 equal to 4. Teacher, very good. Right now, there's nothing new learned about division. तर आपल्याला आता नवीन भागाकार शिकण्याविषयी काही नाहीये. Only the number of digits in the dividend and the divisor will grow. Tell me what is 354 divided by 6? सारंग म्हणतो 354 equal to 300 plus 54 equal to 300 divided by 6 is 50 and 56 divided by 6 is 9. Hence the quotient is 50 plus 9 equal to 59. Teacher, right. Now let us learn step by step how to divide 4-digit number by 1-digit number. So now divide 4925 by 7 and tell me the quotient of the remainder. तर 4 अंकी संख्या ही एका अंकी संख्येने कशी भागायची हे आपण शिकणार आहोत. तर इथं 4925 बाय 7 ने जर डिवाइड केलं तर याचा क्वेश्चन आणि रिमाइंडर सांगायचा आहे. वी कॅन नॉट डिवाइड 4000 बाय 7 इन होल thousands. Now 4th equal to 400. So let us instead take the 40 hundreds together with 9 hundreds and divide 49 hundreds. 49 divided by 7 equal to 7. So everyone gets 7 hundreds. Now we cannot divide 2t equally among 7 people. So we must write 0 in the tens place in the quotient. Then on dividing 25 by 7 we get quotient 3 and the remainder is 4. Thus the answer is quotient 703 and remainder is 4. तर टीचर म्हणतात व्हेरी गुड. नाउ डिवाइड 7439 by 9. सारंग म्हणतो इट्स डिफिकल्ट टू डू दिस मेंटली. आय विल राइट इट डाउन ऑन पेपर. तर 7439 डिवाइड बाय 9 यांनी 9 ने डिवाइड केलं तर 826 याचा भागाकार येतो. सारंग इट्स डिफिकल्ट टू डू दिस मेंटली. आय विल राइट इट डाउन ऑन पेपर. द क्वेश्चन इज 826 and the remainder is 5. Teacher, we use the same method to divide a 4-digit number by 2-digit number if necessary. We can prepare the table of the divisor before we start. Study the solved examples shown below.
Example 1. 4,254 is divided by 25 equal to 170. तर याचं क्वेश्चन येतं 170 आणि रिमाइंडर इज 4. आता पुढचा एक्झाम्पल आहे सेकंड नंबरचं. 9,783 इज डिवायडेड बाय 32. तर यांचं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला 305 त्याचा भागाकार येतो आणि आपल्याला आन्सर विथ रिमाइंडर इज 23. आता पुन्हा थर्ड एक्झाम्पल डिवाइड 9,842 डिवाइड बाय 45. तर याचा वी कॅन प्रिपेअर 45 टाइम्स टेबल टू डू द डिव्हिजन. म्हणजे इथं आपल्याला 45चं टेबल तयार करावं लागेल. बट वेन द डिव्हिजन इज बिग नंबर वी कॅन सॉल्व द एक्झाम्पल बाय फर्स्ट गेसिंग व्हॉट द क्वेश्चन विल बी. ज्यावेळेस नंबर मोठा असेल तर आपल्याला त्याचा क्वेश्चन काय असेल याचा गेस करावा लागतो. लेट अस सी हाऊ टू डू दॅट. वी हॅव 0 इन द 1000 प्लेस इन द क्वेश्चन. तर क्वेश्चन मध्ये 0 आहे आपल्या. नाउ टू गेस द क्वेश्चन व्हेन डिवायडिंग 98 by 45. Look at the first digit in both the dividend and the divisor. These are 9 and 4 respectively. Dividing 9 by 4 we will get 2 in quotient. तर 9 ने जर कधी आपण 4 ला जर डिवाइड केलं तर we get आपण 2 क्वेश्चन मिळतात. Let us see if 2 times 45 can be subtracted from 98. 45 into 2 equal to 90. 90 is less than 98. So we write 2 in the hundreds place in the quotient. Next, dividing 84 by 45, we can easily see that as 90 is greater than 84, we have to write 1 in the tens place in the quotient. Now we have to divide 392 by 45 as 3 is less than 4. Let us look at 39, the number formed by the first 2 digits, to guess the next digit in the quotient. 4 into 9 equal to 36 and 36 is less than 39. Let us check if the next digit can be 9. 45 into 9 equal to 405 and 405 is greater than 392. Therefore, 9 cannot be the next digit in the quotient. Let us check for 8. 45 into 8 equal to 360. 360 is less than 392. So we write 8 in the units place of the quotient. We subtract 8 into 45 from 392 and complete the division. The quotient is 218 and the remainder is 32. आता बघा इथं आपल्याला 45 ने 9842 ला डिवाइड करायचं आहे. तर 98 ला आपण 45 ने डिवाइड केलं तर पहिले आपण 9 ला करू शकत नाही म्हणून 9 ला आपण 0 ने भाग दिला. 0 ने भाग दिला म्हणजे खाली 9 उरतात आणि 98 आपण घेतले. 98 ला जर कधी आपण 45 टू जा 90 जर भाग दिला तर 98 मधून 90 मायनस केले तर 8 उरतात. वरतून 4 घेतला 84 झाले. 41 5 1 जा 45 इक्वल 45 म्हणजे 392 आणि परत 45 8 जा 360 इक्वल टू 32. तर अशा प्रकारे हे डिव्हिजन तयार झालेलं आहे. आता बघा पुढचं फोर्थ एक्झाम्पल. इफ 35 kilograms of weight cost 910 rupees, what is the rate of weight per kg? Weight in kg into rate of weight per kg equal to cost of weight. Hence 35 into rate of per kg equal to 910. Therefore, when we divide 910 by 35, we will get the per kg rate of weight. The rate per kilogram of weight is 26 rupees.
Problem set 15. Solve the following and write the quotient and the remainder. 1284 divided by 32. 1284 divided by 32 म्हणजे 4. तर याला जर 0 डिवाइड केलं तर 1 येतं खाली, वरतून 2 घेतला तर 0 2 येतं खाली, वरतून 12 तर 4 जा 128, 128 केलं खाली उरले 0 4. 4 is the quotient, 4 is the remainder and 40 is the quotient. आता सेकंड नंबरचा एक्झाम्पल बघा. 5586 डिवाइड बाय 87. आता ज्यावेळेस आपल्याला 87 वगैरे अशा मोठ्या संख्यांचा भाग द्यायचा असतो त्यावेळेस आपण त्याचा सेपरेट टेबल तयार करून घ्यायचा असतो. आता 87 ने आपण डायरेक्ट 5 ला डिवाइड करू शकत नाही, म्हणून 0 ने भाग द्यायचा. 87 0 जा 0, 5 मधून 0 गेले खाली उरले 5, परत मग 5 वरतून घेतला मग झाले 55. मग 87 ने 55 ला भाग जात नाही म्हणून परत 0 ने भाग दिला म्हणून 55 आले खाली 55. वरतून घेतला 6 चा भाग दिला, वरतून घेतला 8, मग 522, 366, 348 इक्वल टू 118. तर थर्ड एक्झाम्पल आहे 1207 डिवाइड बाय 27. 1207 डिवाइड बाय 27 जर यांचा भागाकार केला तर वरतून 12 घेतला 0 120 आणि 27 4 जा 108. तर हे जर भाग घेतला तर वरतून घेतला 12, तर 27 4 जा 108 म्हणजे वरतून घेतला 19. नंतर 4 नंबरचं एक्झाम्पल 8543 डिवाइड बाय 41. तर 8543 डिवाइड बाय 41 208, 41 2 जा 82, 3 वरतून 40 0 0 3 34 48 जा 8 जा 328 इक्वल टू 15. तर अशा प्रकारे इथं आता फिफ्थ नंबरचं बघा 2304 डिवाइड बाय 43. 2304 डिवाइड बाय 43 53 इक्वल टू 23 म्हणजे 230 डिवाइड बाय मायनस 250 इक्वल 154 डिवाइड 129 इक्वल टू 25. तर अशा तर याचं रिमाइंडर 25 येतं आणि क्वेश्चन 53 येतं. अशा प्रकारे हा पण भागाकार करायचा आहे. 26 इंटू डिवाइड बाय 56,741 याला डिवाइड करायचं आहे. 26 ने 0 ने भाग द्यायचा आहे, मग 0 मग खाली उरले 5, वरतून घेतला 6 झाले 56, मग 26 2 जा 52, मग 56 मधून 52 गेले खाली उरले 4, वरतून घेतला 7 झाले 47, मग 56 1 जा 26 1 जा 27 म्हणजे झाले 21, वरतून घेतला 4 चा तर 26 8 जा 208, तर वरतून घेतला 6 चा 1 22 जा 6 52. तर अशा प्रकारे इथं रिमाइंडर 9 आलंय आणि क्वेश्चन 2182 आलाय. How many hours will it take to travel 336 km at the speed of 48 km per hour? तर थ्री हंड्रेड अँड 36 किलोमीटर जर आपल्याला जायचं असेल तर 48 किलोमीटर पर आवर स्पीडने तर किती वेळ लागेल? तर 48 इज 336 इज डिवायडेड बाय 48, याला जर भागाकार केला तर याचं 7 आन्सर येतं आणि द टाइम रिक्वायर्ड इज 7 hours हे आन्सर येतं. गिरिजा needed 35 cartoons to pack 1400 books. There are an equal number of books in each carton. How many books did the pack into each carton? तर गिरिजाला 35 कार्टून लागतात, 35 खोके लागतात 1400 बुक्स पॅक करण्यासाठी. तर प्रत्येक कार्टून मध्ये प्रत्येक खोक्यामध्ये सारखी पुस्तकं भरलेली आहेत. तर तर प्रत्येक number of books 1400, number of cartons 35,
To find number of books in each cartoon, divide 1400 by 35. So 1400 is divided by 35 equal to 40. तर याचा आन्सर आहे ना 40 books are packed in each cartoon. आता बघा पुढे, each person contributed rupees 65 for picnic. तर प्रत्येक माणसाने पिकनिक साठी 65 रुपीज घेतले. इफ द टोटल contribution were rupees 2925, find the number of person who contributed for the picnic. Contribution by each person is rupees 65. The total comes 2925. तर 2925 is divided by 65. So 45 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर 45% contributed for the picnic असा आन्सर येतो. आता बघा, which numbers on being multiplied by 56 gives the product 9688. तर which तर 56 ला आपण कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 9688 येतं. तर यासाठी 9688 ला आपल्याला 56 ने डिवाइड करावं लागेल. तिथं आन्सर 173 क्वेश्चन येतं आणि रिमाइंडर 0 येतो. द रिक्वायर्ड नंबर इज 173. म्हणजे 173 ने जर 56 ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 9688 येतं. If 48 sheets are required for making notebook, how many notebooks at the most will 5880 sheets make, and how many sheets will be left over? तर बघा, तर एक नोटबुक बनवण्यासाठी 48 शीट्स मिळतात. तर हाऊ मेनी नोटबुक्स ॲट द मोस्ट विल 5880 शीट्स मेक, अँड हाऊ मेनी शीट्स विल बी लेफ्ट ओव्हर? 5880 it is divided by 48 equal to 122. तर इथं आन्सर 122 येतं. 7. What will the quotient be if the smallest 5-digit number is divided by the smallest 4-digit number? The smallest 5-digit number जर काही स्मॉलेस्ट 4-digit नंबर डिवाइड केला तर किती आन्सर येतं? तर इथं स्मॉलेस्ट 4-digit नंबर आहे स्मॉलेस्ट 5-digit नंबर आहे इथं 10,000 आणि स्मॉलेस्ट 4-digit नंबर आहे इथं 1000. तर यांचं डिव्हिजन केलं तर आपल्याला 10 आन्सर येतो. द क्वेश्चन विल बी 10. मिक्स्ड एक्झाम्पल्स. आता मिक्स्ड एक्झाम्पल आपण बघणार आहोत. फार्मर ब्रॉट 140 trees of chili seedlings. Each buy had 24 seedlings. He planted all the seedlings in his field, putting 32 in row. How many rows of chilies did he plant? आता इथं आपल्याला एक शेतकरी दिलाय. एका शेतकरीमध्ये 140 एका ट्रे मध्ये 140 ट्रेज आहे चिली सीडचे, मिरचीचे. Each tray had 24 seedlings. हे प्रत्येक ट्रेला 24 seedlings आहेत. Let us find out the total number of seedlings when there were 24 seedlings in each of the 140 trays. We shall multiply 140 and 24. Total number of seedlings 3360. To find out how many rows were planted with 32 seedlings in each row, we shall divide 3360 by 32. The question is 105. Therefore, the number of rows in 105. Carry out the multiplication of 105 into 32 into verify your answer. तर अशा प्रकारे इथं आन्सर दिले बघा. 140 into 24 इक्वल टू आले 3360 आणि 306060 ला 32 डिवाइड केलं 105.
आता पुढचं एक्झाम्पल दिलं बघा, प्रॉब्लेम सेट 16. फ्रॉम अ टोटल ऑफ रुपीज 10,000 अण्णा डोनेटेड 7,000 टू स्कूल. म्हणजे 10,000 रुपयामधून अण्णाने 7,000 रुपये शाळेला डोनेट केले. द रिमेनिंग अमाऊंट वॉज टू बी डिवायडेड इक्वली अमंग 6 स्टुडंट्स. रिमेनिंग अमाऊंट ही 6 विद्यार्थ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केली ॲज ऑल राऊंड स्टुडंट प्राइज. व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ दिस प्राइज. तर काय प्राइस होती या अमाऊंटची. टोटल 10,000, donated 7,000. The 7,000 minus 10,000 is 3,000. 3,000 is to be divided equally among 6 students. Each student will get 3,000 divided by 6. 3,000 divided by 6 equal to 500. The amount of price per student was rupees 500. An amount of rupees 260 was collected from each of the 50 students for picnic. If rupees 11,450 were spent for the picnic, what is the amount left over. प्रत्येक 50 मुलांकडून प्रत्येकाकडून 260 रुपये पिकनिकसाठी घेण्यात आले. तर 11,450 अमाऊंट ही पिकनिकला स्पेंड केली. व्हॉट इज अमाऊंट लेफ्ट ओव्हर. टोटल कलेक्शन इक्वल टू कलेक्शन फ्रॉम इच इंटू नंबर ऑफ स्टुडंट्स. 260 into 50 divided equal to 13,000. तर अमाऊंट स्पेंड फॉर पिकनिक इक्वल टू रुपीज 11,450. Amount left over equal to total collection minus amount spent for picnic. 13,000 minus 11,450 equal to 1,550. The amount left over was rupees 1,550. Third, a shopkeeper bought sack of 50 kilogram of sugar for rupees 1,750. As the price of sugar fell, he had to sell it at the rate of rupees 32 per kilogram. How much less money did he get than he had spent? The selling price of 50 kilogram of sugar at the rate of 32 per kilogram equal to 32 into 50 equal to rupees 1,600. 32 into 50 equal to rupees 1,600. The purchase price is rupees 1,750. The difference between the purchase price and selling price equal to 1,750 minus 1,600 equal to 150. The shopkeeper got rupees 150. तर अशा प्रकारे दुकानदाराला 150 रुपये मिळाले. आता fourth example, a shopkeeper bought 7 pressure cooker at the rate of 1,870 per cooker. He sold them all for total rupees 14,230. Did he get less or more money than he had spent? एक जो दुकानदार आहे त्याला 7 प्रेशर कुकर मिळाले at the rate 1,870 per कुकरनी. He sold them all for total of rupees 14,230. त्याने ते प्रेशर कुकर 14,230 रुपीजने घेतले. त्याने खर्च केले त्यापेक्षा त्याला कमी पैसे मिळाले की जास्त पैसे मिळाले. द परचेस प्राइस इक्वल टू प्राइस ऑफ वन कुकर इंटू द नंबर ऑफ कुकर ब्रॉट. प्राइस इक्वल टू रुपीज 1,870 into 7 equal to 13,090. Selling price 14,230. Selling price is more than the purchase price. Therefore, more money the shopkeeper got. Rupees 14,230 minus 13,090 equal to 1,140. Shopkeeper got rupees 1,140 more. 5. 14 families in a society together bought 8 sacks of weight, each weighing 96 kilograms. If they share the weight equally, what was the share of each family? Total weight equal to weight of one sack minus the number of sacks, 98 into 8 kilogram.
The total weight was 7,784 kilogram. 7,184 kilogram of weight is to be distributed equally among 14 families. Divide 748 84 by 14 equal to 56. Each family got 56 kilogram of weight. तर अशा प्रकारे प्रत्येक फॅमिलीला 56 किलोग्राम ऑफ वेट मिळेल. आता पुढचं एक्झाम्पल दिलं बघा. द कॅपॅसिटी ऑफ ओव्हरहेड वॉटर टँक इज 3000 लिटर. म्हणजे एका पाण्याच्या टाकीची कॅपॅसिटी 3000 लिटरची आहे. देअर आर 16 फॅमिलीज लिव्हिंग इन अ बिल्डिंग. एका इमारतीमध्ये 16 कुटुंब राहतात. इफ ईच फॅमिली इंटेन्स टू यूज 225 लिटर्स एव्हरी डे, विल द वॉटर बी इनफ फॉर ऑल द फॅमिलीज. जर कधी प्रत्येक दर दिवशी 225 लिटर पाणी त्याला एका फॅमिलीला लागत असेल, एका कुटुंबाला, तर त्यांना सगळ्या फॅमिलीला, सगळ्या कुटुंबांना तेवढं पाणी पुरेल का 3000 लिटर? इफ नॉट, व्हॉट विल बी द डेली शॉर्टफॉल? नाही तर मग किती कमी पडेल ते सांगा. तर या प्रश्नाचं आपल्याला आन्सर काढायचं आहे. ईच फॅमिली इंटेन्स टू यूज 225 लिटर्स ऑफ वॉटर एव्हरी डे. प्रत्येक फॅमिली 225 लिटर पाणी वापरते. Therefore 16 families intend to use 225 into 16 liter of water every day. तर 225 into 16 लिटर पाणी आपण त्याला मल्टिप्लाय केलं. इथं आन्सर दिलंय बघा, इकडे 3600 इथं आन्सर आलेलं आहे. The capacity of the tank is 3000 liters. Water intended to be used daily is 3600 liters. The shortfall equal to 3600 minus 300 liters equal to 600 liters. The water from the tank will not be enough for all the families. The daily shortfall of water will be 600 liters. तर इथे हा चॅप्टर संपलेला आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे शिकलेलो आहोत. तर यावेळी याच्या पुढचा नेक्स्ट चॅप्टर लेक्चर नंबर 8 होईल. त्यामध्ये आपण फ्रॅक्शन्स या पाठाचा अभ्यास करणार आहोत. हॅव अ गुड डे. नाईस.